लाईनीत लावते वरती लावला असतं ना. हा घेऊन घेऊ करूया. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना. आपल्या देवासगड देवगड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण दाबोळे गावमधली शेती कशा प्रकारे केली जाते ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आणि सर्वप्रथम तरवा कशाप्रकारे काढला जातो आणि तरवा काढताना पहिलं पाऊस नसेल तर पावसाचा अंदाज न घेता डायरेक्ट मोटर लावून पाणी सोडलं जातं आणि पाण्याच्या सहाय्याने पटपट तरवा बाहेर येतो. त्याच्यानंतर मित्रांनो, तरवा काढून झाला की त्याच्यानंतर लावणी लावली जाते आणि ती लावच्या आधी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी केली जाते आणि चिखल पूर्ण केला जातो पूर्ण कोपऱ्यामध्ये. आणि तर त्या चिखलाच्या सहाय्यामध्ये तिने पटपट 3 काडी किंवा 5 काडी अशा प्रकारचे लावणी लावली जाते. आणि आजच्या वेळेसमधून आपण हा लावणीचा प्रकार आणि तरवा काढण्याची पद्धत ही पाहणार आहोत. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल करा, नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला कशावर शेती केली जाते ती पाहूया. चला. आणि एवढं तरवा काढून काल झालेलं आहे. हा तरवा येतो आणि आत्ता परत चालू आहे, काढायला सुरुवात केलेली आहे. संध्याकाळी फोटो काढू किंवा बायकांनी लावली लाईनीत लावते होय ना. वरती लावला असतं ना. हा म्हणून तुमका सांगितलं ना घेऊ नको म्हणून. आधी बंद कसा होता काय कळत नाही. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तरवा काढायला सुरुवात झालेली आहे. काढूच बरोबर नाही होत काढू ना तुझी शूटिंग घेता. हो माझ्या होय ना. तुम्हीच ते बापी गेला आणि सुचल होता. नाही आम्ही नाही बालमंचा गेला, तुम्हीच गेला. आम्ही ना मी केंद्रात फक्त रेखाकडे गेलेला आणि हे त्याकडे दीपाकडे आपण त्यांच्या मळ्यासून काय जाते आम्ही गेलो शेटिंग नाही ना काही आली खाली. कमी जास्त घेऊन घेऊ करूया. म्हणत करते ठेव चांगलं.
पण आपण आता थेट या साकवावरून पलीकडे जाऊया. पलीकडे शेती करतायत, कदाचित चालू आहे. तर मित्र, हा दाभोळे गावचा साकव आहे. साकवावरून व्ह्यू बघा कसा दिसतोय तो. खदोळ पाणी आहे पूर्णपणे पावसाळी. चला तर आपण आता पुढे जाऊया. ज्या ठिकाणी हे दाभोळे गावचे ग्रामस्थ शेती करतात त्या ठिकाणी जाऊया. तर मित्रांनो, ह्या ठिकाणावरून आता वर जायचं आहे. अचानक भयानक दाभोळे गावची शेती करणारे लोक आहे आणि पारंपरिक शेती नाही आहे मित्रांनो. ही शेती आहे यांची अत्याधुनिक सोयीनुसार केली जाणारी शेती. आता इथूनच वर चढायचं आहे. इथून गाडी कशी गेली असं समजत नाही आपल्याला. सध्याचे हे वाटे बघा कसे आहेत. पायवाट आहे मित्रांनो. एखाद्या कलम पाकीत वर जातात त्याच पद्धतीचं वाट आहे आणि वर शेती आहे त्याच्यात. मित्रांनो, फायनली आपण ज्या ठिकाणी शेती वगैरे लावते त्या ठिकाणी आलो होतो. पाहूया आता लोक काय काय करतात ते. आपल्याला काय भेटतं? शेती, नांगरणी, लावणी. कुठल्या प्रकारची शेती भेटते ती बघूया. फणस बघा एवढा आहे मित्रांनो, मिनी फणस. नको ते उडवतं.
उद्या तारीख म्हणून मारू जा ये सकाळी वाजता कड्याला जाऊन वरती हो मारून ये वाडी तुझे कसं नव्हता लई बारकी आहे. आणि त्याने काय आवा हो मग त्याने खाली येतो तेरी खाली येत आलो तरी याच नाही ते मिश्र हा मिश्र नाही हा चाला मिश्र बरा हा चाला कधी हिरियन आई जवळात असा आम्याचे झील बिल असं एवढं होतं रोगाला काळं व्हायचं इथे पाण्यात लावतात पाणी बोलावूनच घेतला बोलावून ना आज है ना बाप्पा पावसान बरोच जोर ना आज एक दीड तास गॅप ठेवता परत येतात जोरात पावसान केलं म्हणून ओंकारीला येत काय उद्याचा दिवस हा लागलो चप्पल बघा खाली ठेवले पण माझ्याकडे पेंटी राहू काय करू हे ठेवू तू बघ चा व्हिडिओ आवडल्यास म्हणजेच शेती कशाप्रकारे केली जाते आणि मित्रांनो पारंपरिक शेती आपण म्हणतो पण पारंपरिक शेतीमध्ये आपण पूर्वी बैल जोताचे वापरले जातात त्याला पारंपरिक शेती म्हणजे ही अत्याधुनिक शेती आहे आणि ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनल नसेल नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल करा नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये